नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आपल्या विठू माऊलीचा उपवास आहे. तर आज आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जे माझे सगळे यूट्यूब फॅमिली माझे व्हिडिओ बघतात त्यांना विठ्ठल रखुमाई सुखात समाधानात आनंदात सुखात ठेवो, त्यांच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण हो याची मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करते. तर चला, आज आहे उपवास. तर उपवासाचे खूप म्हणजे माझे आज लवकर सकाळी जमलंच नाही ब्लॉगला सुरुवात करायची. एवढे कामं होते ना मला आज, म्हणजे कामं म्हणता येणार. आज खरंच आपलं भाग्य की अशी सेवा करायला मिळते आपल्या देवांची. तर मी बघा तुम्हाला दाखवते. सकाळपासून आपलं खूप आवरणं चालू होतं. तुळशीजवळ रांगोळी झाली, इकडे अंगणात रांगोळी टाकली. तर अंगणात रांगोळी झाली सगळ्या आवरणाचं, आणि आपल्या दाराजवळ झालं दोघी साईडला. तर सगळं आवरणं चालू आहे आपलं पटापट. आणि बघा, आम्ही घरात पूजा मांडून घेतलेली होती. दादू दिवा विसतोय, दादू फॅन बंद कर, फॅन बंद कर. बघा, सकाळपासून पूजा मांडून घेतलेली आहे. तर बघा, सकाळपासून आपण पूजा मांडून घेतली. मस्त तुळशी वृंदावन हे आपले विठू माऊलीची पूजा करून घेतली. आमच्याकडे काही ती मोठी मूर्ती नव्हती, पण जी आहे ती आपल्या घरात त्याची पूजा विधी केली सगळी. पंचामृतने स्नान केलं, सगळं काही आवरणं झालं आणि प्रसाद देवाला. तर चला, याशी सगळी पूजा केली. सकाळपासून लवकर उठलेली होती मी आज. सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आली. नंतर मग आपले आंघोळ वगैरे सगळं आवरून पूजा विधी केली. दादू दिवा लावून दे, दिवा विजली समयी. तर सगळी पूजा केली आणि आपलं तर बघा किती टाईम झाला. एवढ्या वाजेपर्यंत पूजा आणि तेच चालू होतं माझं. आता फराळ वगैरे करते, त्यांना जायचं आहे ड्युटीला. तर हे बघा, आपल्या मंदिरातली पण पूजा झाली सगळी, आणि आपली इकडची तिकडची सगळी पूजा आवरून घेतली मी. आणि आता आपण करतोय स्वयंपाक. फराळ करायची आहे. तर फराळासाठी घेतलेलं आहे बघा रताळे. आता पहिले रताळे करतोय, आणि रताळ्यासाठी आपण रताळे नंतर दाखवते. हे बघा, साबुदाणे टाकलेले. आपला सगळ्यांचा उपवास आहे, मुलांचा पण असतो, आणि त्यांच्या पण, आणि आम्ही सगळेजण उपवास धरून घेतो. आणि घरात पण सगळं आवरून सकाळी पोछा मारून घेतला. सगळं उपवास आहे म्हटलं तर लवकर लवकर उठून सगळ्यांच्या आंघोळी, सगळ्या घराला गोमूत्र टाकून म्हणजे सगळं पुसपास झाली. तर आता चहाचे भांडे वगैरे सगळं आवरणं झालं. आणि बघा, आपल्याला करायचे आता रताळे. तर बघा, रताळे घेतले मी, त्याच्यासाठी गुळ घेतलं आणि तूप घेतलेलं आहे. तर आपण मस्त असे रताळे करून घेणार आहेत. तर चला, मी कशा पद्धतीने करते. आणि मी ते रताळे पहिले सगळे साफ करून घेतले, एवढी घाण निघाली. आणि आता मी ते सगळे चिरून घेते पहिले, आणि मग नंतर दाखवते. तर यांना आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहेत. धुवून आहे ना डायरेक्ट कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि पाणी हे होतं तोपर्यंत कढईत हे पा धुवून केलं तर किती खरा पाणी घाला ना. बरं, चिरल्यानंतर पण धुवून घ्यायचं आहे त्यांना. अजून चिरल्यानंतर ते पांढरं पाणी निघालं. पहिलं 2-3 पाण्याने धुतलं. आणि ते ना शेतातून म्हणजे जमिनीत असतं, त्यामुळे ते खूप खराब असतं. त्यांना चोळून धुवावं लागतं. माती चांगली स्वच्छ धुवावं लागते, नाही तर पूर्ण असे मध्ये खड्यांसारखं लागतात ते. तर त्यांना मी पहिले सकाळपासून पाण्यात टाकून ठेवलेले होते. नंतर 2 पाण्यात धुवून घेतले, परत आता चिरल्यानंतर पाण्याने धुवून घेतलं. आणि बघा, आपलं एवढं तूप आहे, हे 2 चमचा तूप येणार तेवढं टाकून देते. आणि मस्त तुपात आहे ना चांगलं असं कलसून घ्यायचं त्यांना. तुपात असं केल्याने खूप छान अशी चव पण येते आणि मस्त नरम पडतात. तर चला, मी अशा पद्धतीने तुपात करून घेते त्यांना. थोडंसं असं केल्यानंतर आहे ना मस्त होतात ते. तर माझी कढई छोटी येऊन जाते. आणि ते चला, आपण आता झाकण ठेवू आणि थोडंसं 10 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं. आणि कमी मंद गॅस करायचा, म्हणजे ते वाफेने थोडं पाणी येतं त्याला, असं म्हणजे पाणी सुटल्यासारखं झालं की ते चांगलं शिजता. तर चला, 10 मिनटं होते. तर चला, आता पाहू. बघा कसं थोडं असं मस्त झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. गुळ टाकून घ्यायचा. आता बघा, थोडे काही लागले नाही, काही नाही, मस्त कमी गॅसवर केलेले होते. आणि आता त्यांचा थोडा कलर चेंज झालेला आहे, पाणी पण सुटलेलं होतं त्यांना. हे पहा, आता वाटीभर आपला गुळ आहे तो टाकून द्यायचा आहे. आणि आता हा गुळ आहे ना हळूहळू वितळेल त्याच्यामध्ये. थोडं असं मस्त असं वाफू द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी ना थोडंसं असं नमक टाकून घ्यायचं आहे.
थोडंसं चव चांगली येते मग त्याला. कोणताही गोड पदार्थ केला का थोडं टाकून घ्यायचं आहे. तर बघा थोडंसं घेतलेलं आहे, एवढं टाकून द्यायचं, चव चांगली येते मग. तर बघा आता मस्त हलवून घेते मी. आपला गुळ आहे ना आता हळूहळू तळेल. तर चला मी चांगलं मिक्स करून घेतलं, आता झाकून देते. गुळाचं पाणी होईन मस्त शिजतील ते. तर चला अजून 10 मिनिटं शिजून घेते. परत त्यांना अजून हलवून घ्यायचं आणि परत अजून झाकण. आता हलवून घ्यायचं, चांगलं मिक्स केल्यानंतर आहे ना झाकण नाही ठेवायचं. आता बघून घ्यायचं थोडं नरम झालं का असं. तर अजून कडक येते, अजून झाकण ठेवून देते मी. तर एवढे छान झालेले अशा पद्धतीने करून घेतलेले. तर बघा किती छान झालेले आहेत आणि मस्त गुळाचा पाक आणि ते आणि तुपात एवढं छान लागतं ना ते. तर अशा पद्धतीने करून बघा तुम्ही, खूप छान होतात. तर मी अशा पद्धतीने करून घेते. तर चला आता पुढचं बघा आपण मस्त देवांना नैवेद्य गोड. तर पाणी फिरून घेऊ आणि गोडाचा प्रसाद म्हणून नैवेद्य देऊन दिला देवांना. तर आपल्या साखरूचा अशा चकल्या करून घेतलेल्या आहेत. तर खूप छान देवांना ठेवून देते. तर चला देवा. तर आता आपल्याला एक साईडला बघार करून घेते मी, ज्यांना ड्युटीला जायचं आहे ना, खूप घाई आहे. तर म्हटलं पटापट करून घेते. आता उशीर झाला सकाळी पूजाविधी करायचं म्हटलं ना, तेव्हा तर म्हटलं मग आता पटापट करून घेते. आपले गोड साखरू झाले. आता मस्त बगर होते आणि बगरमध्ये थोडा कुट्टा दाण्याचा कुट्टा टाकून दिलेला आहे. आता करते मी साबुदाणे. पटापट पटापट कामं चालू आहेत आपले. तर साबुदाणे करून घेते. यांना ना चटणीचे साबुदाणे आवडतात. तर चटणी खाली बटाटे टाकून दिले आणि आपले बटाटे पहिले वाफवून घेतले. तर चला आणि सगळं मीठ वगैरे सगळं नवीन आपण काढून घ्यायचं आहे. उष्ट जे आपलं असतं तेच नाही वापरायचं. तेल सगळं तेल पण नवीन घेतलं मी भांड्यामध्ये काढून आणि मीठ पण वेगळं काढून घेतलं आणि आपलं कूट पण असं दाण्याचा तो वेगळा करून घेतला. मी रात्रीच करून घेतला होता. बाकीची पूर्वतयारी करून घेतली रात्रीच. शेंगदाणे वगैरे करून ठेवलेले होते. म्हटलं सकाळी आपलं कसं पूजा आधी राहील ना, तर खूप गर्दी होऊन जाते. तर त्यासाठी मी रात्रीच बनवून घेतलेलं होतं. आता फक्त नुसतं आपलं पटापट पटापट बगर केली. यांना कसं ड्युटीला जायचं आहे ना, म्हणून आता थोडी बाकीची बगर केली आणि साबुदाणे केले. रात्री आपण फक्त साबुदाणे करणार आहे. काही रताळे करून घेतले. गोड पण सुरुवातीला गोड गोड पण खाऊन घ्यायचं आहे. तर त्यासाठी रताळे पण करून घेतले. तर चला साबुदाणे आपले चांगले आता मिक्स कर. साबुदाणे पण झाले आणि आता मी पटापट आवरून घेते, त्यांना फराळ देते आणि मग अजून मला मंदिरात जायचं आहे. आधी विठ्ठल रुक्माईचं मंदिर तर आमच्या घरापासून खूप लांब येऊन जातं. तर आमच्या घरापासून ते खूप लांब येऊन जातं. तिथे तर काही जाणं होणार नाही. आमच्या कॉलनीत महादेवाचं मंदिर आहे, तिथं जाऊन येते, देवाचं दर्शन घेऊन येते. आणि म्हटलं कसं कोणत्या तरी मंदिरात गेलं पाहिजे म्हणून एक मंदिरात जाऊन येते मी. आणि विठू माऊलीचं आहे ना, विठू माऊलीचं मंदिर खूप लांब येऊन जातं. तर इथं कॉलनीतलं कोणी निघत नाही आहे आणि मला एकटीला पण काही जाता येणार नाही. त्यांची पण आज नेमकं ड्युटी होती आणि ते चालले ड्युटीला. तर त्यांच्यासाठी मग ते फराळ वगैरे तर म्हटलं चला. आणि माणसांचं पण महत्त्वाचं आहे ना, ड्युटीला जाणार आहे आपल्यामुळे कशाला उशीर त्यांना. त्यामुळे मी पटापट करून घेतलेलं आहे. आता बाहेरची पूजा ते मंदिराचं जाणं आपण आता थोड्या वेळाने सुद्धा करू शकतो, पण त्यांचं पण महत्त्वाचं होतं ना. तर त्यांचं करून दिले मी आता फराळ वगैरे. आणि यावर्षी विठू माऊलीच्या मंदिरात काही जाणं झालं नाही. मागच्या वर्षी गेलो होतो आम्ही पिंपळगावला. पिंपळगावला पण खूप महत्त्व आहे, तर तिथे पण जाऊन यायला. तर मी तिथे गेली होती मागच्या वर्षी, आम्ही सगळेजण गेलो होतो. आणि आपले गोविंद महाराजांचं मंदिर आहे तिथे, काही विठू माऊलीचं. आणि गोविंद महाराज पण दरवर्षी पंढरपूरला जात होते. तर तिथं आहे ना 12 वाजता आपल्या विठ्ठल रुक्माई भेटायला, म्हणजे विठू माऊली भेटायला येते तिथे गोविंद महाराजांना. तर खूप महत्त्व आहे त्यांना पण. तर त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते, मोठी यात्रा असते, तर खूप गर्दी पण असते. तर तिथं जाऊन आलो होतो आम्ही मागच्या वर्षी. तर यावर्षी काही जाणं झालं नाही. जाऊ म्हटलं मग कसं ड्युटीच्या माणसांचं पण नाही जमत, सुट्टी भेटली नाही. त्यांना सुट्टी भेटली असते तर गेलो असतो. तर चला आता मी पटापट आवरून घेते आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते. आता 11 वाजता आहे. तर मी एका तासात आपले बटाटे म्हणजे रताळीचे चिप्स केले, काही आपलं साबुदाणे झाले, भगर झाली. तर एवढं पटापट आवरून घेतलेलं आहे. आपले कपडे तावणे आज धुवून घेतले. तावणे पण आज मला हेल्प केलेली. तर माझे कामं झाली. आता फराळ वगैरे काही मंदिरात जायचं आहे आणि मंदिरातून आल्यानंतरच फराळ करू आम्ही. आता कुठं पण एक मंदिरात जाऊन येतो आम्ही. तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते. आणि कसं वाटलं आमचा आजची रुटीन कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.